OTGच्या या सिरीजमधली आज आपण गाजराच्या केकची रेसिपी बघतोय, तेही या अगारोच्या OTGमध्ये. 1600 वॅटचा आहे आणि याची कपॅसिटी 25 लिटरची आहे. सगळ्यात आधी या टिनला मी थोडंसं तेल लावून घेते. हवं तर तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता. पसरवून घ्यायचं आणि यामध्ये या शेपचा मी इथे हा बटर पेपर कापून घेतलाय, तो यामध्ये ठेवून घेते. या OTG बद्दल थोडीशी माहिती बघूया. इथे साईडचे जे फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आहे हे टेम्परेचर कंट्रोल. 100 ते 250 डिग्रीपर्यंत आपण हे वाढवू शकतो. खाली आहे फंक्शन कंट्रोल. 3 हीटिंग मोड आहेत प्लस रोटेसरी मोड आहे यामध्ये. हा आहे टायमर कंट्रोल आणि हा आपण 60 मिनिटापर्यंत याचा टाइम सेट करू शकतो. आपला टाइम संपल्यानंतर याचा आवाज देखील येतो. हा आहे ओव्हन रॅक. हा आपण ग्रिलिंग आणि टोस्टिंगसाठी वापरू शकतो. हा आहे बेकिंग ट्रे, जो आपण केकसाठी किंवा कुकीजसाठी किंवा रोस्टसाठी वापरू शकतो. हे गरम झाल्यानंतर हाताने न काढता त्यासाठी हा ट्रे हँडल दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपण सुरक्षितपणे हा बेकिंग ट्रे किंवा ओव्हन रॅक बाहेर काढू शकतो. कबाब रोस्ट करण्यासाठी हा इथे रोटिसरी रॉड विथ फोर्क आहे आणि हा गरम असताना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी याला रोटिसरी हँडल देखील दिलेला आहे. इथे मी हा OTG प्रीहीट करून घेते. 180 डिग्रीला दोन्ही रॉड ऑन ठेवायचे आणि 10 मिनिटे हे प्रीहीट करून घ्यायचंय. इथे मी अर्धा कप दूध घेतलंय एका बाउलमध्ये. नॉर्मल टेम्परेचरचं सगळं असलं पाहिजे. 4 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचंय. 3/4 कप पिठी साखर मी यामध्ये घातली आहे. मिल्क पावडर 3 टेबलस्पून घालायची आहे. आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचंय. साखर, तेल, दूध हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचंय. साखर यामध्ये चांगली विरघळली गेली की यात मी मैदा घातलेला आहे 1 कप, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घातलाय. आता हे सगळं चाळून घ्यायचंय. मैद्याऐवजी तुम्ही इथे गहू पीठ पण वापरू शकता, आवडीनुसार घेऊ शकता. सगळं चांगलं चाळून घेतल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचंय. यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. यामध्ये वरून दूध असं काही घालावं लागत नाही किंवा हे मिश्रण पातळ होत नाही, व्यवस्थित असं तयार होतं. सगळं चांगलं फेटून घेतल्यानंतर अर्धा कप इथे मी गाजराचा किस आणि 1 टीस्पून व्हिनेगर घातलेला आहे. आता हे देखील मी यामध्ये मिक्स करून घेते. एका बाजूला आपला OTG प्रीहीट होतोय, तोपर्यंत ही सगळी तयारी होऊन जाते. आता या टिनमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. हा टिन आपण अगोदर तयार करून घेतला आहे बटर पेपर लावून. आता या जाळीवरती हा टिन ठेवायचा आणि प्रीहीट झालेल्या OTGमध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. याचं झाकण लावायचं. 180 डिग्रीला दोन्ही रॉड ऑन ठेवायचे आणि 20 ते 25 मिनिटे हे सेट करून बघायचं. टायमिंग थोडं जास्ती अजून होऊ शकतं तुमच्या अंदाजानंतर. जर तुम्हाला कमी वाटलं तर टूथपिक घालून चेक करून बघा. कच्चा वाटला तर अजून एक 5 मिनिटे लावलात तरी चालेल, पण 25 ते 30 मिनिटांमध्ये व्यवस्थित होतो. हा केक व्यवस्थित बेक झाल्यानंतर हा मी बाहेर काढून घेते. हा पूर्ण गार करून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतरच मग हा टिनमधून बाहेर काढायचा आहे. 1 तासभर मी आरामात याला थंड व्हायला बाजूला ठेवला होता. सुरीने थोड्याशा याच्या ज्या कडा आहेत त्या मी लूज करून घेते, म्हणजे पटकन बाहेर येईल. याला आपण तेल लावलेलं आहे त्यामुळे लगेच बाहेर येतो. अगदी मस्त असा केक हा तयार झाला आहे. तुम्ही ते पाहताय. बटर पेपर काढून टाकायचं आहे. एक मी तुम्हाला स्लाईस कट करून दाखवते. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हा केक तयार होतो. गाजराचा सीझन आहे तर हा गाजराचा केक नक्की बनवून बघा. अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि चवीला पण अप्रतिम असा हा केक तयार झाला आहे. तुम्हाला पण या OTGचे डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.